मी वीर कुदळे, शिवसेनेचा माजी नगरसेवक, आष्टा सांगली. आष्ट्यामध्ये परवा झालेली नगरपालिका निवडणूक मी लढवली. त्यामध्ये पैशाचा प्रचंड महापौर काय म्हणतात त्याला, प्रचंड पैसे वाटप झाले आणि लोकशाहीचा खरोखर मुडदा पाडण्याचं काम या प्रक्रियेमध्ये झालेलं आहे. नगराध्यक्ष पदाचे पैसे वेगळे, नगरसेवक पदाचे वेगळे, विरोधकांचे वेगळे, सत्ताधाऱ्यांचे वेगळे. 5 मते असतील तर प्रत्येक मताला 2,000, 3,000, 50,000 रुपये एका कुटुंबात वाटप झाले. आणि अशा पद्धतीने ह्या निवडणुका व्हायला लागल्या. तर आता हिवाळी अधिवेशन चालू आहे. मी एकनाथराव शिंदे साहेब, आमचे उपमुख्यमंत्री, आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्र्यांना मी मेल केला आहे की येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये या महाराष्ट्रातील जे विस्थापित गुंड आहेत, गुन्हेगार आहेत, मोकातले आरोपी आहेत, खंडणीबाददार आहेत, खुनी आहेत, मर्डरमधले आहेत, दारू विकणारे, गांजावाले, जे सावकारी व्यवसाय करतात, यांना टेंडर पद्धतीनं हे निवडणूक जाहीर लिलाव काढा आणि त्यानुसारच ते पदवाटप केलं तर उचित ठरणार आहे. कारण ह्या घटकांना न्याय कधी मिळणार? कारण स्वातंत्र्य काळामध्ये ह्या लोकशाहीचा मुडदा पाडाय तेवढा सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मंडळींनी पाडलेला आहे. आणि आता मी जात्यात आहे, तुम्ही सुपात आहात. नगरसेवक पदाची, महापौर पदाची, महापालिकेचे, जेडपीची निवडणूक लढणारी मंडळी आहेत, ते सुपात आहेत. ते व्हाईट कॉलरवाले लोक, सुशिक्षित लोक ओरडतात 5 वर्षे प्रशासन काम करत नाही, लढत नाही, प्रशासन नगरसेवक काम करत नाहीत. आणि ऐन निवडणुकीच्या वेळी ही मंडळी ट्रिपला जातात. मी तर म्हणतोय महाराष्ट्रानं वटहुकूमत जाहीर करावा की जी लोक मतदान करणार नाहीत त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड ते बँड करावं, त्याच्यावर ते ब्लॉक करून टाकावं, त्यांचे रेशन कार्ड बंद करावं, सर्व पर्यटन स्थळी बंद करून टाकावेत, चक्का जाम करून टाकावं पूर्ण महाराष्ट्रामध्ये. सगळीकडं रस्त्यावरती एकही माणूस दिसता कामा नये. संचारबंदी जाहीर करावी आणि सर्व माणसं, सर्व नागरिक कसे मतदानाला बाहेर पडतील यासाठी एक वटहुकूमत जाहीर करावा. लोकशाही वगैरे हे सगळे वाट लावायचे, जे खिंडार पाडायचं काम सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेलं आहे. प्रशासन तर दररोज करते. त्यामुळं आता स्वतः महात्मा गांधी जर उभा राहिले तर महात्मा गांधीजींना सुद्धा हे पैसे मागायला कमी करणार नाहीत. इतकी निर्डाळलेले गुन्हेगारासारखे काही मंडळी झालेली आहेत. सर्वच मतदार असे नाहीत. अनेक मतदारांच्या डोक्यात आहे की निवडणूक आल्या की पैसे मिळण्याची ही संधी आहे, हे सीझन आहे. आणि त्यामुळं आता ही लोकशाही वगैरे, भारत माता की जय, हे सगळं प्रजासत्ताक दिन, तुम्हाला सांगतो हे स्वातंत्र्य दिन, हे जिलेबीचे स्टॉल लागले गावागावात, त्यावेळी कळतं की आज काहीतरी तिरंग्याचा उत्सव आहे. काही देणं नाही देशप्रेमाशिवाय. या देशावर हिरवा फडकला काय, भगवा फडकला काय, तिरंगा फडकला काय? लोकशाहीला मुठमाती देण्याचं काम इथली जनता इमानत बरी करते. प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज जरी इथं उभा राहिले, अण्णा हजारे जर उभा राहिले, तरी सुद्धा काही फरक पडणार नाही. त्यांना सुद्धा ही मुडदार लोक पैसे मागतील, दारू मागतील, मटण मागतील आणि आपल्या मताची लिलावादरी करतील, लिलावच काढतील. त्यामुळं विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये आता सभागृह इथं चालू आहे. अनेक आमदारांनी हे विधेयक मांडावं. हे दारूवाले, मटकेवाले जे लिलाव काढून ही विकत घेऊ शकतील अशीच मंडळीच घेणार. वंचित लोक, सामान्य माणसं काही लिलावाच्या भानगडीत पडणार नाहीत. महापौर पद, जिल्हा परिषद अध्यक्ष पद, परत सांगतो नगरसेवक पद, तुमचे ते ग्रामपंचायतीचं सरपंच पद, ही सगळी लिलावाद्वारे वाटप करण्याचं विधेयक मंजूर करावं. माझ्या मते सर्व बहुतांश आमदार याला निश्चितपणे पाठिंबा देतील आणि याचं स्वागत सर्वच जे वंचित घटक आहेत, गुन्हेगार लोक, ते निश्चितपणे करतील. त्यांना तर ह्या स्वातंत्र्यानंतर न्याय कधी मिळणार? त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, ही माझी भूमिका आहे.